subscribe to our channel and press the bell icon. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सर अब्दुल सत्तार खान यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. 10th मराठी आंतरभारती हे पाठ क्रमांक 12 आहे. मोर प्रश्नोत्तर आणि स्वाध्याय बघू. सवालात के जवाबात और सरगर्मियाँ देखेंगे. चलिए, पहला सवाल है, आकृति बंध पूर्ण करा. मोराच्या स्वैर विहाराची स्थाने. मोराच्या स्वैर विहाराची स्थाने: तळ्याची पाळ, हिरवीगार कुरणे, देवालयाची उंच शिखरे, नदी नाले, ओहळाचे काठ. प्रश्न दुसरा, राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब मिळविण्यासाठी मोराकडे असलेली पक्षी वैशिष्ट्ये. पहिला आहे रंग, दुसरा आहे शरीर सौष्ठव, तिसरा आहे कलात्मकता आणि चौथा आहे कंठस्वर. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य पर्याय शोधा व लिहा. डॅश मोर सापडत नाही हिमालयात. मोर हा डॅश पोट जातीचा पक्षी आहे, कोंबडीच्या. एका शब्दात उत्तर लिहा. मोराच्या ओरडण्याला म्हणतात केकारव. दुसरा, मोराचा आनंदाचा काळ वर्षा ऋतू. प्रश्न पाचवा, मोराच्या दैनंदिनीचा ओघ तक्ता बनवा. पहाट होताच मोर जागा होतो, टेहळणी करतो. पहाट होताच मोर जागा होतो, झाडावर बसल्या बसल्या तिथूनच बांग देतो. थोडा वेळ पंख सावरतो, टेहळणी करतो. सूर्योदयापूर्वी अर्धा तास झाडाखाली उतरतो. प्रश्न सहावा, जोड्या लावा. आफ्रिकेत आढळणारे मोर, हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर, आग्नेय आशियात आढळणारे मोर. वैशिष्ट्ये लिहा. ब्रह्मदेशातील मोर, हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर. आफ्रिकेत आढळणारे मोर निळ्या जांभळ्या रंगाचे, हिमालयाच्या पूर्व भागात आढळणारे मोर राखाडी रंगाचे, आग्नेय आशियात आढळणारे मोर हिरव्या छटांचे. ब्रह्मदेशातील मोराच्या रंगात निळ्याऐवजी हिरव्या छटा जास्त असतात. त्यांची शेपटी खाकी रंगाची असते. दुसरा, हिमालयाचे पूर्व भागात आढळणारे मोर म्हणजे राखाडी रंगाचे मोर असतात. त्यांच्या पंखावर हिरव्या रंगाचे डोळे असतात. प्रश्न आठवा, कारणे शोधा आणि लिहा. लांडोरीला पिलांचे संरक्षण करावे लागते कारण. दुसरा, मोराला राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळाला कारण. खालील माहिती वाचून त्या आधारे तख्ता पूर्ण करा. हे क्रियापदांचा काळ यानी ये क़वायद जिसे आप व्याकरण ग्रामर कहते हैं उसे देखेंगे. क्रियापद कहते हैं वर्ब को, जिसे आप उर्दू में फ़ेल कहते हैं. क्रिया कोणत्या वेळी घडली याचा बोध होतो, यानी कब काम हो रहा है उसके बारे में पता लगता है. अब लक्षात ठेवा, क्रियापदावरून क्रिया घडण्याच्या वेळेचा जो बोध होतो त्याला काळ असे म्हणतात. अब ये काळ यानी ज़माना. टेंस कहते हैं. काळाचे मुख्य 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, प्रेझेंट टेन्स, भूतकाळ, पास्ट टेन्स, भविष्यकाळ, फ्युचर टेन्स. मोराला राष्ट्रीय पक्षी होण्याचा मान मिळाला कारण अनेक पक्ष्यांच्या नावातून एक नाव निवडण्यासाठी ज्या अनेक कसोट्या लावण्यात आल्या त्या सर्व कसोट्यात मोर उत्तीर्ण झाला. लांडोरीला पिल्लांचे संरक्षण करावे लागते कारण मोर त्यावेळी लांडोरीजवळ राहत नाही. काळ आणि वैशिष्ट्ये. वर्तमान काळ, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया घडते असे समजते. त्याचं वाक्य आहे मी अभ्यास करतो. भूतकाळ, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेली आहे असे समजते, मी अभ्यास केला. भविष्यकाळ, क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पुढे घडणार आहे असे समजते, मी अभ्यास करीन. क्रियापद वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. खेळणे, बघणे, करणे, खाणे, वाचणे. स्वमतकृती आहे. वन्य पशुपक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. या विधानाबद्दल तुमचे विचार स्पष्ट करा, लिहा. दुसरा आहे, राष्ट्रीय पक्षी असा मानाचा किताब देण्यास मोर योग्य पक्षी आहे. याबाबत तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
क्रियापद खेळणे वर्तमान काळ खेळतो, भूतकाळ खेळलो, भविष्यकाळ खेळेन, बघणे बघतो, बघितले बघेन, करणे करतो, केले करेन, खाणे खातो, खाल्ले खाईन, वाचणे वाचतो, वाचले वाचीन. पहिल्याचं स्वमतचं उत्तर आहे, भारतात जेवढे पक्षी आढळतात त्यात मोर वेगळा पक्षी आहे. त्याची डौलदार मान, डोक्यावरच्या सुंदर तुरा व निळे जांभळे हिरवी झाक असलेले पंख खूप अनोखे आहेत. मोर पिसावरचा निळसर हिरवी चमचमता डोळा केवळ अप्रतिम व कलात्मक आहे. मोराचे सौंदर्य इतर पक्ष्याहून अधिकतर खुलून दिसते. पावसात तो सर्व पिसारा फुलवून थुई थुई नाचतो. या झाडावरून त्या झाडावर उडतानाही तो मोहक दिसतो. तो ऐटबाजपणे चालतो. मोराचा डौल काही औरच आहे. लहान मुलांना मोरपिसाचा स्पर्श व ते वहीत जपून ठेवायला खूपच आवडते. मोर सरस्वतीचे वाहन आहे. या सर्व कलात्मक गुणामुळे राष्ट्रीय पक्षी हा मानाचा किताब देण्यास मोर हा योग्य पक्षी आहे. दुसऱ्याचं उत्तर आहे, आपल्या देशाची भूमी व निसर्ग ही आपली अनमोल ठेव आहे. देशातील सारी घनदाट जंगले आपण वृक्षतोड न करता राखायला हवी. जंगलामुळे आपले पावसाचे पर्जन्यमान संतुलित राहते. जंगलात असलेले सर्व पशुपक्षी आपली राष्ट्रीय संपत्ती आहे. कारण या वन्य पशुपक्ष्यामुळे पर्यावरणाचा समतोल राहतो. जंगलात राहण्याचा त्यांचा हक्क अबाधित आहे. त्यामुळे अभयारण्ये राखून त्यांची आपण जोपासना करतो. राष्ट्राकडे वन्य पशुपक्षी असणे ही देशाला अभिमानास्पद गोष्ट आहे. वन्य पशुपक्षी ही भारताची राष्ट्रीय संपत्ती आहे.